हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतोय. आजचा आपला व्हिडिओ आहे 35वा. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, जर आतापर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहतील. बघा, आजचा आपला टॉपिक आहे शूड. काय? शूड. बघा, ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी करायला हवं, करायला पाहिजे, केलं पाहिजे अशा प्रकारचा उच्चार निघतो, तर ह्या वाक्यांचं ट्रान्सलेशन कसं करायचं, हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शूड बघा, ज्या वाक्यांमध्ये शेवटी करायला हवं, करायला पाहिजे, केलं पाहिजे अशा प्रकारचा उच्चार निघतो, या वाक्यामध्ये आपण शूडचा वापर करत असतो. हा कधी वापरायचा? की जेव्हा आपण सल्ला देतो किंवा एखादी गोष्ट करण्यास सुचवतो, त्यावेळेस आपण शूडचा वापर करतो. बघा, उदाहरणार्थ, आपल्याला आपली चूक कळायला पाहिजे, तर वी शूड रियलाइज अवर मिस्टेक. ठीक आहे. प्रत्येकाने सातत्याने व्यायाम करायला हवा. एव्हरीवन शूड एक्सरसाइज रेग्युलरली. प्रत्येकाने प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. एव्हरीवन शूड रिस्पेक्ट एव्हरी रिलिजन. तर अशा प्रकारची जी वाक्य आहेत, हे बोलण्यासाठी आपण शूडचा वापर करत असतो, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, शूडचा दुसरा वापर. शूड हे अधिक औपचारिकता दर्शवण्यासाठी वापरतात. जसे की आपण मीटिंग सुरू करूया का? शूड वी बिगिन द मीटिंग, अशा प्रकारे. ठीक आहे. डिटेल्समध्ये आपण आता पुढे पाहणारच आहोत. पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण एकच वाक्य कशा प्रकारे प्रश्नार्थी कशा प्रकारे नकारार्थी बनवलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला ते बनवता आलं पाहिजे, त्याच्यानंतर सहजपणे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. जसं की या ठिकाणी बघा, त्याने दररोज सकाळी 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे. हा होकारार्थी आहे. याच्यामध्ये ना कुठल्याही प्रकारचा प्रश्न आहे ना कुठल्याही प्रकारचा नकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने दररोज सकाळी 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे का? शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. एक प्रश्नार्थी वाक्य आहे, साधं प्रश्नार्थी वाक्य. त्याने दररोज सकाळी 1 ग्लास दूध प्यायला नको, हे नकारार्थी वाक्य आहे. त्याने दररोज सकाळी 1 ग्लास दूध प्यायला नको का? बघा, नकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे, म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याने दररोज सकाळी किती ग्लास दूध प्यायला पाहिजे? बघा, कितीनं प्रश्न विचारला आहे. एक WH वर्ड आहे, किती, म्हणजे या ठिकाणी आपण याला WH प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्याने दररोज सकाळी दूध का प्यायला नको? बघा, कानं प्रश्न विचारला आणि वाक्यामध्ये नकार पण आहे. का एक काय आहे? WH वर्ड आहे, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, किंवा अशा प्रकारे तुम्हाला ते एक जर होकारार्थी वाक्य दिलं तर त्याला अशा प्रकारे लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघूया प्रत्येक वाक्याच्या प्रकाराला कशा प्रकारे ट्रान्सलेट केलं जातं. बघा, या ठिकाणी अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. ही वाक्य लिहित असताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचा, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. जसं की वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे. त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे. तर हे होकारार्थी वाक्य आहे. शेवटी आपण एखाद्याला सल्ला देतोय, प्यायला पाहिजे, करायला पाहिजे, आहे ना. या ठिकाणी जसं आले ला पाहिजे, तर हा उच्चार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय, म्हणजे आपण या ठिकाणी शूडचा वापर करणार. तर सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, त्याने म्हणजेच ही, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद काय? पिणे, म्हणजेच ड्रिंक. 1 ग्लास दूध, अ ग्लास ऑफ मिल्क, आणि दररोज म्हणजे एव्हरीडे. ठीक आहे. ही शूड ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे, अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिने सकाळी 7 वाजता निघायला हवं. शी शूड, तिने म्हणजेच शी सब्जेक्ट, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर निघणे म्हणजे लिव्ह. सकाळी 7 वाजता म्हणजे
ॲट 7 o'clock, या ठिकाणी बघा o'clock येतं समोर. शी शूड लिव्ह ॲट 7 o'clock आणि सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. अशा प्रकारे 7 वाजतासाठी काय लिहिणार ॲट 7 o'clock. ॲट एक प्रिपोजिशन म्हणून आपण वेळेच्या अगोदर वापरतो. प्रिपोजिशन या टॉपिकमध्ये आपण सविस्तर शिकूया. बघा हे तुम्हाला समजलं असेल. होकारार्थी वाक्य या सूत्राच्या माध्यमातून तुम्ही लिहू शकता. बघा मागे जे आपण वाक्य पाहिले ते होते होकारार्थी वाक्य. त्यांनाच आपण प्रश्नार्थी वाक्य बनवलेलं आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. बघा सुरुवातीला शूड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहायचं असतं. बघा होकारार्थी वाक्यामध्ये आपण शूड सब्जेक्ट नंतर लिहितो तो, आता आपण सब्जेक्टच्या अगोदर लिहितो. ठीक आहे. प्रश्नार्थी वाक्य बनवताना कशा असतात की शेवटी का लावून प्रश्न विचारलेला असतो. वाक्य कसं आहे, त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे का. ठीक आहे. शेवटी का आले म्हणजे सुरुवातीला शूड लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याने म्हणजेच ही सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय पिणे म्हणजेच ड्रिंक, त्याच्यानंतर 1 ग्लास दूध अ ग्लास ऑफ मिल्क आणि दररोज म्हणजे एव्हरी डे. शूड ही ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे, त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे का. अशा प्रकारे आणि शेवटी प्रश्नचिन्ह. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तिने सकाळी 7 वाजता निघायला हवं का. कानं प्रश्न विचारला म्हणजे शूड येणार सुरुवातीला, शूड लिहिलं, त्याच्यानंतर शी, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप निघणे म्हणजेच लिव्ह, त्याच्यानंतर 7 वाजता ॲट 7 o'clock, या ठिकाणी पण लक्षात ठेवा पुढे o'clock लिहा, आणि सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. शूड शी लिव्ह ॲट 7 इन द मॉर्निंग किंवा 7 o'clock इन द मॉर्निंग आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. त्याच वाक्याला आपण नकारार्थी बनवलेलं आहे. जसं की त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला नको. त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला नको. तर हे वाक्य लिहिता असताना फक्त शूड नंतर आपण 3 नंबरला नॉटचा वापर करायचा असतो. त्याने म्हणजेच ही, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पिणे म्हणजे ड्रिंक, त्याच्यानंतर 1 ग्लास दूध म्हणजे अ ग्लास ऑफ मिल्क आणि दररोज म्हणजेच एव्हरी डे आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, तिने सकाळी 7 वाजता निघायला नको. तिने म्हणजे शी, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर निघणे म्हणजे लिव्ह, त्याच्यानंतर ॲट 7 o'clock 7 वाजता आणि सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग आणि फुल स्टॉप. शी शूड नॉट लिव्ह ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग म्हणजे तिने सकाळी 7 वाजता निघायला नको. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहिता असताना सुरुवातीला शूड लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर नॉट लिहायचं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. तर वाक्य बघा अशा प्रकारे आहे, त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला नको का. बघा वाक्यामध्ये नकार पण आहे आणि शेवटी का लावून प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी शूड लिहिणार, सुरुवातीला शूड लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याने म्हणजेच ही, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर ड्रिंक क्रियापद, त्याचं पहिलं रूप काय ड्रिंक, त्याच्यानंतर 1 ग्लास दूध अ ग्लास ऑफ मिल्क आणि दररोज म्हणजे एव्हरी डे आणि प्रश्नचिन्ह. शूड ही नॉट ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे म्हणजे त्याने दररोज 1 ग्लास दूध प्यायला नको का. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तिने सकाळी 7 वाजता निघायला नको का. शेवटी का लावून प्रश्न विचारलाय, वाक्य नकारार्थी आहे. ठीक आहे. तर शूड येणार, त्याच्यानंतर शी सब्जेक्ट तिने म्हणजेच, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप निघणे म्हणजे लिव्ह ॲट 7 o'clock 7 वाजता आणि सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. शूड शी नॉट लिव्ह ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग तिने सकाळी 7 वाजता निघायला नको का. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य. तर हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचं असतं, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य. तर तेच वाक्य आहे बघा, त्याने दररोज 1 ग्लास दूध का प्यायला पाहिजे.
तर कानं प्रश्न विचारला आहे. का एक WH वर्ड आहे मध्ये आलेला आहे म्हणून. आणि एक प्रश्न पण आहे म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य आहे, WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा सुरुवातीला काय लिहिलं ना, WH वर्ड म्हणजेच व्हाय, का म्हणजेच व्हाय. त्याच्यानंतर शूड लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ही, त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याने म्हणजेच ही, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप काय पिणे म्हणजे ड्रिंक, त्याच्यानंतर एक ग्लास दूध, अ ग्लास ऑफ मिल्क, आणि दररोज म्हणजे एव्हरी डे आणि प्रश्नचिन्ह. व्हाय शूड ही ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे, त्याने दररोज एक ग्लास दूध का प्यायला पाहिजे, अशा प्रकारे प्रश्नचिन्ह. ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तिने सकाळी 7 वाजता कोठे निघायला हवं. तिने सकाळी 7 वाजता कोठे निघायला हवं. कोठेनं प्रश्न विचारलाय. कोठे एक WH वर्ड आहे. ठीक आहे, WH प्रश्नार्थी वाक्य आहे. बघा या ठिकाणी काय येणार, कोठे म्हणजेच वेअर, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर सब्जेक्ट तिने म्हणजेच शी, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिव, त्याच्यानंतर 7 वाजता म्हणजे ॲट 7 o'clock, आणि सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. वेअर शूड शी लिव्ह ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग, तिने सकाळी 7 वाजता कोठे निघायला हवं, प्रश्नचिन्ह. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचं असतं, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. बघा वाक्य आहे, त्याने दररोज एक ग्लास दूध का प्यायला नको. कानं प्रश्न विचारला आहे, वाक्यामध्ये नकार पण आहे. कानं प्रश्न पण विचारला आहे आणि नकार पण आहे. म्हणजे काय काय एक WH वर्ड आहे, WH, त्याच्यानंतर नकार आहे निगेटिव्ह, आणि प्रश्न पण आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे आपल्याला ओळखता आलं. त्याच्यानंतर याला आपण ट्रान्सलेट करणार. सुरुवातीला काय लिहिणार, का, WH वर्ड ना, का म्हणजेच व्हाय, त्याच्यानंतर शूड लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याने म्हणजे ही, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पिणे म्हणजे ड्रिंक, त्याच्यानंतर एक ग्लास दूध, अ ग्लास ऑफ मिल्क, आणि दररोज म्हणजे एव्हरी डे, आणि प्रश्नचिन्ह. व्हाय शूड ही नॉट ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे, त्याने दररोज एक ग्लास दूध का प्यायला नको. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तिने सकाळी 7 वाजता कोठे निघायला नको. कोठेनं प्रश्न विचारलाय. कोठे एक WH वर्ड आहे, वाक्यामध्ये नकार पण आहे म्हणजे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर बघा हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहिणार, कोठे म्हणजेच वेअर, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर सब्जेक्ट तिने म्हणजे शी, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिव, त्याच्यानंतर 7 वाजता ॲट 7 o'clock, आणि सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग, आणि प्रश्नचिन्ह. वेअर शूड शी नॉट लिव्ह ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग, तिने सकाळी 7 वाजता कोठे निघायला नको. तर बघा दोनच वाक्य घेतले होते आपण, आणि त्याला 6 प्रकारे आपण आधी मराठीमध्ये रूपांतरित केलं, आणि त्याच्यानंतर आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला. मराठीमध्ये आपण त्याला काय केलं, त्याचा प्रश्न बनवला, त्याचं नकारार्थी वाक्य बनवलं, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आपण ते कुठल्या फॉर्म्युल्याच्या मदतीनं आपण ट्रान्सलेट करू शकतो हे व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. जरी तुम्हाला काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.